हाय फ्रेंड्स, 36 साईज मध्ये मी कटोरीचं ब्लाऊज शिवते, ते मी तुम्हाला दाखवते। पहा, हे कटोरीचं 36 साईज मध्ये ब्लाऊज आहे। कटोरी मी डबल घेतली आहे कारण कपडा त्याचा जास्त होता म्हणून मी डबल घेतली, कारण ट्रान्सपरंट नको दिसायला असं त्याच्यासाठी। आता बघा, ब्लाऊजचं फिनिशिंग बाहेरून जसं दिसतंय तसं परफेक्ट आतूनही दिसतंय। आता काही वेळेस काय होते बघा, ब्लाऊज आपण शिवतो आणि कस्टमरला देतो, काही वेळेस आपल्याला काय प्रॉब्लेम येतात ब्लाऊज मध्ये की कस्टमर ज्या वेळेस ब्लाऊज वेअर करतो एका साईडचं शोल्डर परफेक्ट बसतं आपलं आणि दुसऱ्या साईडचं शोल्डर हे डाऊन होतं। आता हे का होतं, आपण माप काही वेळेस आपल्याकडनं चुकतात किंवा राहतात, त्याच्यामुळे आपले हे छोटे छोटे जे प्रॉब्लेम राहतात ब्लाऊज मध्ये ते येतात। आता ते काय येतात मी ते तुम्हाला सांगते बघा। आता हा आय पट्टीचा जो भाग आहे तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि हुक पट्टीचा आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आहे। मापा आपल्याला घ्यायची कशामुळे प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी। आता हा आय पट्टीचा जो भाग आहे तुम्हाला दिसत असेल, याला साईडला राहू द्यायचा आणि त्याच्या बाजूला आपण हुक पट्टीचा जो भाग आहे तो वरून ठेवून आणि मग अशी माप घ्यायची आपल्याला आणि याला असं पाहायचंय। आता बघा, इथे थोडा भाग जो आहे हुक पट्टीचा तो बाहेर निघालाय। आता हा एवढा भाग राहिल्यामुळे ब्लाऊज आपलं हे डाऊन होते, कारण हे आपण पाहत नाही आणि अशाच्या अशा बॅक पार्टला अटॅच करतो आणि ब्लाऊज आपलं पूर्ण होतं। ज्यावेळेस कस्टमर वेअर करतो त्यावेळेस या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात ना ह्या राहतात आपल्या, आणि त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचे छोटे छोटे जे प्रॉब्लेम असतात ते येतात। मग त्याच्यामुळे आपल्याला आणखी काय करावे लागते, मग मागून दोरी वगैरे अटॅच करावी लागते। आता तसा कुठलाही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे म्हणून या अशा छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो करायच्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही हे अशा टिप्स फॉलो करा, तुमचे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। सो थँक्यू।